नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 4B यातील या व्हिडिओमध्ये क्वेश्चन नंबर 10 आणि 11 हे दोन राहिलेले प्रश्न आज आपल्याला या व्हिडिओमध्ये सॉल्व करायचे आहेत. सोडूया. क्वेश्चन नंबर 10, श्रीमती अरुणा ठक्कर परचेस एवढे शेअर परचेस केलेले आहेत. फेस व्हॅल्यू दिलेली आहे, मार्केट व्हॅल्यू पण दिलेली आहे, ब्रोकरेजचा रेट दिलेला आहे आणि ब्रोकरेजवर GSTचा रेट 18% दिलेला आहे. तर या चार प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत. सोल्युशन काय दिलेलं आहे लिहून घेऊ. फेस व्हॅल्यू दिलेली आहे ₹100, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे ₹1200, बरोबर आहे. ब्रोकरेजचा रेट दिलेला आहे 0.3% आणि GSTचा रेट दिलेला आहे 18%. पहिला प्रश्न, नेट अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. पहिल्याचा आन्सर लिहू आपण. श्रीमती अरुणा ठक्कर परचेस 100 शेअर्स, बरोबर आहे. हे आपल्याला दिलेलं आहे. ऑफ मार्केट व्हॅल्यू इज ₹1200. देअरफॉर नेट अमाऊंट किती होईल. यामध्ये GST आणि ब्रोकरेज येणार नाही. नेट अमाऊंट म्हणजे येथे मार्केट व्हॅल्यू आणि नंबर ऑफ शेअर्स यांचा मल्टिप्लिकेशन. देअरफॉर नेट अमाऊंट पेड इक्वल टू 100 इंटू मार्केट व्हॅल्यू ₹12,12340, बरोबर आहे. म्हणजे 1,20,000 अमाऊंट आहे, म्हणजे रुपीज. आता ब्रोकरेज काढायचा आहे. ब्रोकरेज पेड ऑन सम इन्व्हेस्टेड, म्हणजे एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. तर यावर ब्रोकरेजचा रेट किती आहे 0.3%. तो ब्रोकरेज फाइंड आउट करू. दुसऱ्याचा आन्सर आपल्याला ब्रोकरेज काढायचा आहे. इक्वल टू ब्रोकरेजचा रेट 0.3% दिलेला आहे, बरोबर आहे. 0.3% ऑफ सम इन्व्हेस्टेड, एवढी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे त्याचे 0.3% ब्रोकरेज होईल. सम इन्व्हेस्टमेंट एवढी आहे. इक्वल टू 0.3% म्हणजे आपण 100 करणार आपण. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि सम इन्व्हेस्टेड किती आहे एवढी आहे 1,20,000. हे 2 झिरो कॅन्सल होतील, हे 2 झिरो कॅन्सल होतील. म्हणजे इथे काय होईल, हे आणि इंटू 0.3. हा मल्टिप्लिकेशन करू. 12 आणि 3 यांचा मल्टिप्लिकेशन 36 होईल. हे 2 झिरो आणि 0.1 अंकानंतर आहे, म्हणजे पॉईंट येथे येईल. म्हणजे आन्सर काय मिळेल 360. इक्वल टू ब्रोकरेज म्हणजे ₹360. ब्रोकरेज एवढा दिलेला आहे. आता तिसरा प्रश्न, GST पेड ऑन ब्रोकरेज. जो काही ब्रोकरेज आहे त्यावर GST पेड केलेला आहे, तो आहे 18%. तिसऱ्याचा आन्सर कसं लिहिणार आपण. GST ऑन ब्रोकरेज, GST म्हणजे रेट किती आहे 18% ऑफ ब्रोकरेज एवढा आहे ₹360 ऑफ 360 इक्वल टू 18% म्हणजे 18/100. हे साईन कॅन्सल केलं आपण तर 100ने डिवाईड करायचं आहे. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि हे 360. हा झिरो कॅन्सल होईल, हा झिरो कॅन्सल होईल, कारण हे न्यूमरेटरमध्ये आहेत आणि हे डिनोमिनेटरमध्ये आहेत. हा झिरो कॅन्सल केला, हा झिरो कॅन्सल केला. 18ला 10ने डिवाईड केलं तर काय होईल 1.8 होईल, बरोबर आहे. 10ने डिवाईड केलं तर 1.8 होतील, म्हणजे 1.8 इंटू 36. हा मल्टिप्लिकेशन 36 इंटू 1.8. 18ने मल्टिप्लाय करू, पॉईंट नंतर देऊ आपण.
18 × 6 कॅरी 10, 18 × 3 54 होतील आणि हे 10 म्हणजे 64. पॉईंट 1 अंकानंतर म्हणजे पॉईंट येथे येईल 64.8 रुपीज. जी एस टी आहे रुपीजमध्ये 64.8. 8ला आपण पॉईंटच्या नंतर हा अंक आहे आणि या अंकानंतर आपण 0 1 2 3 असे किती 0 वाढवलं तरी काही परिणाम होत नाही. त्यामुळे 0.8 म्हणजे 0.80 पण लिहू शकतो आपण. या अंकाच्या अलीकडे 0 आपल्याला ॲड करता येणार नाही, त्याचा अर्थ वेगळा होईल. परंतु या अंकाच्या नंतर पॉईंट नंतर अंक आणि अंकानंतर आपण 0 ॲड केला, हा पॉईंट आहे. या डिजिट नंतर हा 0 ॲड केला तर व्हॅल्यू तीच आहे. एवढा काय येणार आहे जी एस टी. चौथा प्रश्न, टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स. टोटल अमाऊंट किती दिली असेल तर ही आपण काय काढलेली आहे, नेट अमाऊंट म्हणजे जी मार्केट व्हॅल्यू आहे तेवढे शेअर्स विकत घेण्यासाठी एवढी अमाऊंट तर लागणारच आहे. परंतु टोटल अमाऊंट किती द्यावी लागेल म्हणजे त्यामध्ये ब्रोकरेज पण येईल आणि जी एस टी पण येईल. ही अमाऊंट द्यावी लागेल, मार्केट व्हॅल्यू आणि ब्रोकरेज आणि जी एस टी म्हणजे सर्वांची ॲडिशन करणार आपण. चौथ्याचा आन्सर लिहू आपण. टोटल अमाऊंट पेड फॉर 100 शेअर्स इक्वल टू टोटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे सम इन्व्हेस्टेड, एवढी सम इन्व्हेस्टेड आहे, बरोबर आहे. सम इन्व्हेस्टेड यामध्ये ॲड करणार ब्रोकरेज, तेवढे शेअर्स विकत घेण्यासाठी ब्रोकरेज पण दिलेलं आहे आणि जी एस टी पण दिलेलं आहे. सम इन्व्हेस्टेड 1,20,000, 1,20,000. ब्रोकरेज आलेला आहे 360 आणि जी एस टी आलेला आहे 64.80. सर्वांची ॲडिशन करू. इथे रफमध्ये करतो मी, येथेच नाही करायचं, रफ वर्क वेगळं करायचं, परंतु आपल्याला स्पेस नसल्यामुळे मी येथे करत आहे. 1,20,000 आहेत, 360 ॲड करायचे म्हणजे 360 ॲड होतील 64.80. आपण पॉईंट येथे घेणार 64.80. ही ॲडिशन करू. येथे पॉईंट घेऊ शकतो, येथे पॉईंट घेऊ शकतो, येथे काहीच नाही म्हणजे 0 लिहू शकतो आपण. म्हणजे ॲडिशन काय होईल, हे 0 हे 8, हा पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे ॲडिशन करताना. हे 4 हे 12 होतील, हे 4 हा 0 हे 2 आणि 1. आन्सर काय मिळेल आपल्याला 1,20,424.80 अमाऊंट आहे म्हणजे रुपीज. युनिट काय येईल रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. श्रीमती अनघा डोशी परचेस 22 शेअर्स परचेस केलेले आहेत श्रीमती अनघाने आणि फेस व्हॅल्यू एवढी आहे. मार्केट व्हॅल्यू दिलेली 660 रुपीज. फाइंड सम इन्व्हेस्टेड, तर तिने किती इन्व्हेस्टमेंट केली ते पण आपल्याला लिहायचं आहे. आणि आफ्टर टेकिंग 20% डिव्हिडंड, डिव्हिडंड तिने 20% घेतलेला आहे. शी सोल्ड, तिने शेअर्स नंतर सर्व शेअर सेल केलेले आहेत, विकलेले आहेत. व्हेन मार्केट व्हॅल्यू, मार्केट व्हॅल्यू एवढी असताना शेअर्स सोल्ड केलेले आहेत आणि ब्रोकरेज दिलेला आहे 0.1% फॉर इच ट्रेडिंग डन. म्हणजे शेअर्स विकत घेतानाही दिलेला आहे आणि विकल्यानंतर पण ब्रोकरेज दिलेला आहे. फाइंड दी पर्सेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस, तर किती पर्सेंट प्रॉफिट ऑर लॉस झाला इन दी शेअर ट्रेडिंग हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथे ब्रॅकेटमध्ये राईट युअर आन्सर टू दी नियरेस्ट इंटिजर. आपलं आन्सर जर पॉईंटमध्ये येत असेल तर जवळच्या राऊंड फिगरमध्ये आपल्याला आन्सर लिहायचं आहे. म्हणजे आन्सर पॉईंटमध्ये लिहायचं नाही, आपल्याला राऊंड फिगरमध्ये लिहायचं आहे. याचं सोल्युशन लिहू आपण. प्रथम काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ आपण. हेअर फेस व्हॅल्यू दिलेली आहे 100, मार्केट व्हॅल्यू दिलेली आहे रुपीज 660, नंबर ऑफ शेअर्स
नंबर ऑफ शेअर्स इक्वल टू 22 शेअर्स बाय केलेले आहेत, परचेस केलेले आहेत. ब्रोकरेज 0.1% आहे. पण आपल्याला काय विचारलेलं आहे, फाइंड सम इन्व्हेस्टेड, किती इन्व्हेस्टमेंट केली ते आपल्याला विचारलेलं आहे. पास सम इन्व्हेस्टेड किती गुंतवणूक केलेली आहे, म्हणजे नंबर ऑफ शेअर्स इंटू मार्केट व्हॅल्यू. 22 शेअर्स आहेत आणि मार्केट व्हॅल्यू किती आहे 660. मल्टिप्लाय करायचं आपल्याला 22ने. 22चा टेबल आपण काउंट करणार. 22 इंटू 6 म्हणजे 132 होतील. 32 पैकी 13 कॅरी आणि 2 राहतील येथे. हे पण 132, यामध्ये 13 ॲड केले आपण तर 541, म्हणजे हा मल्टिप्लिकेशन काय येईल एवढा येणार आहे 4520. सम इन्व्हेस्टेड म्हणजे रुपीज. मार्केट व्हॅल्यूनुसार ही काय झालेली आहे, नेट अमाऊंट झालेली आहे, बरोबर आहे. आता ब्रोकरेज 0.1% दिलेला आहे ऑफ एवढी अमाऊंट. 0.1% इथे पर्सेंटेज लिहा. 0.1% ऑफ हे ऑफ 0.1% म्हणजे 0.1/100 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि ही अमाऊंट. हा 0 कॅन्सल होईल, हा 0 कॅन्सल होईल. 1452 आहेत. 1452 याला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे 0.1ने. हा मल्टिप्लिकेशन 1ने मल्टिप्लाय केलं तर हेच येईल 0.1 अंकानंतर, म्हणजे पॉईंट येथे येईल, बरोबर आहे. परंतु या व्हॅल्यूला आपल्याला 10ने डिवाईड करायचं आहे. 10ने डिवाईड करायचं आहे. हा पॉईंट म्हणजे हा पॉईंट काय होईल येथे येईल, बरोबर आहे. हा 0 कॅन्सल होईल आणि हा पॉईंट येथे येईल, म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला 14.52 इक्वल टू ब्रोकरेज म्हणजे रुपीजमध्ये. देअरफॉर अमाऊंट इन्व्हेस्टेड टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड फॉर 22 शेअर्स म्हणजे ही इन्व्हेस्टमेंट आणि ब्रोकरेज ॲड होईल. प्लस ब्रोकरेज. ही ॲडिशन करायची, रफमध्ये करू. 14.52 ही ॲडिशन करायची 2543,541 14534.52 रुपीज एवढी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. श्रीमती अनघाने आफ्टर टेकिंग 20% डिव्हिडंड, म्हणजे डिव्हिडंड पण घेतलेला आहे 20%. डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर दिला जातो, म्हणजे फेस व्हॅल्यू किती आहे 100वर 20% म्हणजे एका शेअर्सचा डिव्हिडंड 20% आहे. आपल्याला 22 शेअर्सचा डिव्हिडंड काढायचा आहे. डिव्हिडंड पर शेअर म्हणजे एका शेअरचा आपण काढू, आणि डिव्हिडंड हा फेस व्हॅल्यूवर दिला जातो, बरोबर आहे. 20% आहे, 20% आहे डिव्हिडंड. 20% ऑफ फेस व्हॅल्यू. फेस व्हॅल्यू किती आहे 100 आहे, किंवा फेस व्हॅल्यू लिहू ऑफ फेस व्हॅल्यू. हा एका शेअर्सचा डिव्हिडंड होईल. 20% म्हणजे 20/100 ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन, फेस व्हॅल्यू 100 आहे. हे 2 0 कॅन्सल होतील, हे 2 0 कॅन्सल होतील, म्हणजे 20 रुपीज 20. एक शेअर परचेस केला असेल तर 20 रुपीज डिव्हिडंड मिळणार आहे. 22 शेअर्स आहेत म्हणजे आपण दोघांचा मल्टिप्लिकेशन करू, म्हणजे काय होईल 22 शेअर्सचा डिव्हिडंड किती आहे ते आपल्याला फाइंड आउट होईल.
देअरफोर पर शेअर म्हणजे एका शेअरचा काढलेला आहे आपण. आता डिव्हिडंड ऑफ 22 शेअर्स म्हणजे 22 शेअर्स आहेत आणि एका शेअरचा डिव्हिडंड 20 आहे. यांचा मल्टिप्लिकेशन 22 इंटू 20 रुपीज म्हणजे काय होईल? 22 इंटू 2 म्हणजे 44 आणि हा 0. एवढा डिव्हिडंड मिळालेला आहे. बरोबर आहे. नंतर तिने सर्व शेअर्स काय केलेले आहेत? विकलेले आहेत, सेल केलेले आहेत, सोल्ड केलेले आहेत सर्व शेअर्स. परंतु त्यावेळेस मार्केट व्हॅल्यू किती होती? एवढी होती 650. ही मार्केट व्हॅल्यू असताना तिने शेअर्स सर्व विकलेले आहेत. नाऊ शी सोल्ड ऑल दी शेअर्स. आता तिने सर्व शेअर्स विकलेले आहेत. त्यावेळेस मार्केट व्हॅल्यू किती आहे? ₹650 रुपीज. यावेळेस पण ब्रोकरेज दिलेला आहे. ब्रोकरेज इक्वल टू 0.1%. शेअर परचेस करताना आपण या अमाऊंटमध्ये ब्रोकरेज ॲड केलेला आहे. परंतु शेअर विकल्यानंतर तेवढा ब्रोकरेज आपल्याला ब्रोकर कमी देईल. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल? मायनस करावं लागेल. एका शेअर्सची मार्केट व्हॅल्यू 650 आहे. आता मार्केट व्हॅल्यू ऑफ 22 शेअर्स ज्यावेळी शेअर तिने सेल केले त्यावेळेस मार्केट व्हॅल्यू 650 होती एका शेअर्सची. परंतु 22 शेअर्स आहेत, सर्व शेअर्स विकलेले आहेत. म्हणजे या मार्केट व्हॅल्यूला आपण मल्टिप्लाय करणार 22ने. 650 मार्केट व्हॅल्यू आहे. ज्यावेळी शेअर परचेस केले त्यावेळेस 660 मार्केट व्हॅल्यू होती. परंतु शेअर्स सेल करताना एवढी मार्केट व्हॅल्यू आहे. त्यामुळे आपण आता मार्केट व्हॅल्यू ऑफ 22 शेअर्स एवढी होईल. हा मल्टिप्लिकेशन करू आपण. 650ला 22ने मल्टिप्लाय करू. हा 0 कॅरी 11 132 आणि 11 132 आणि 11 3 4 आणि 1 म्हणजे आन्सर काय मिळेल? 143 होईल. हे हा मल्टिप्लिकेशन एवढा येणार आहे. परंतु ज्यावेळी शेअर सेल केले, विक्री केले त्यावेळी पण ब्रोकरेज दिलेला आहे. मग ब्रोकरेज काढू आपण. म्हणजे एवढी अमाऊंट तिला मिळणार आहे. परंतु ब्रोकरेज मायनस होऊन मिळेल कारण ब्रोकर तेवढा ब्रोकरेज मायनस करेल. ब्रोकरेज किती येणार आहे? 0.1% ब्रोकरेज ऑफ 0.1% ऑफ एवढी अमाऊंट. पहा 0.1% म्हणजे 0.1 आपण 100 करणार आपण. हे साईन कॅन्सल केलं पर्सेंटेजचं तर 100ने डिवाईड करायचं आहे. ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि ही अमाऊंट. हे 2 0 कॅन्सल होतील, हे 2 0 कॅन्सल होतील. म्हणजे 143 इंटू 0.1 143 इंटू 0.1. पॉईंटचा विचार आत्ताच करू नका, फक्त 1ने मल्टिप्लाय करा म्हणजे हे 143 होतील. आता पॉईंट नंतर एकच अंक आहे. या डायरेक्शनमध्ये पॉईंट नंतर एक अंक सोडून द्यायचा म्हणजे आन्सर काय मिळेल? 14.3. 14.3 म्हणजे 30 लिहू शकतो आपण. हा ब्रोकरेज रुपीजमध्ये. टोटल इन्कम किती झालेला आहे? टोटल इन्कम ऑफ श्रीमती अनघा. श्रीमती अनघाचं टोटल इन्कम किती होईल? म्हणजे डिव्हिडंड ते पण इन्कमच आहे. डिव्हिडंड प्लस मार्केट व्हॅल्यू ऑफ 22 शेअर्स. ज्यावेळी शेअर विकले त्यावेळेची मार्केट व्हॅल्यू ऑफ 22 शेअर्स. परंतु एवढा ब्रोकरेज मायनस होईल. मायनस ब्रोकरेज. बरोबर आहे. डिव्हिडंड टोटल एवढा मिळालेला आहे 440 प्लस मार्केट व्हॅल्यू ऑफ 22 शेअर्स एवढी आहे मायनस ब्रोकरेज. हा ब्रोकरेज मायनस करणार.
पहा दोघांची ॲडिशन करायची, त्यातून हे मायनस करायचे आहेत. पहा या दोघांची ॲडिशन करू. इथे रफमध्ये करतो मी. 14,300 440 ॲड करायचे आहेत. 440 ॲड करू. सबट्रॅक्शन केली, ॲडिशन करायची आपल्याला. पहा दोघांची ॲडिशन 0 4 हे 7 होतील, हे 4 आणि या 2 नंबरची ॲडिशन एवढी येत आहे. तर यातून हे मायनस करायचे 14.30 पॉईंट खाली पॉईंट, बरोबर आहे. मायनस करायचे आहेत आपल्याला. पहा 0 मायनस केले, हे 70 होतील, 5 इथे 2 इथे 7 आणि 14. आन्सर काय मिळेल? ₹14,725.70. एवढं टोटल इन्कम झालेलं आहे. पहा तिने इन्व्हेस्टमेंट किती केलेली आहे त्यापेक्षा इन्कम कसं आहे? जास्त आहे. पहा ही अमाऊंट किती आहे? टोटल इन्कमची अमाऊंट आहे आणि इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट ही आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट एवढी आहे, बरोबर आहे. एवढी इन्व्हेस्टमेंट आहे. हे किती आहेत? 14,500 आणि हे किती आहेत? 14,700. म्हणजे ही अमाऊंट या अमाऊंटपेक्षा जास्त आहे, बरोबर आहे. ही जास्त असल्यामुळे म्हणजे इन्व्हेस्टमेंटपेक्षा इन्कम जास्त आहे, म्हणजे प्रॉफिट झालेलं आहे. हेअर इन्व्हेस्टमेंट ही लेस आहे, बरोबर आहे. ही लेस आहे इन्कमपेक्षा, म्हणजे इन्कम जास्त आहे. देअरफॉर प्रॉफिट इज गेन. या ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट झालेला आहे. गेन GAINED आहे हे. पहा प्रॉफिट झालेलं आहे. मग किती प्रॉफिट झालेलं आहे ते पण काढायचं आपल्याला आणि पर्सेंटेज काढायचं आहे. प्रॉफिट, यावरून प्रॉफिट कसं काढणार आपण? इन्कम जास्त आहे, इन्कममधून इन्व्हेस्टमेंट मायनस करू. मायनस इन्व्हेस्टमेंट. पहा इन्कम एवढं आहे 147.25. पहा इथे पॉईंट नाही आहे, पहा पॉईंटसारखा दिसतो आहे हा. 147.25 आहेत आणि 0.70 मायनस इन्व्हेस्टमेंट. ही इन्व्हेस्टमेंट दोघांची सबट्रॅक्शन करायची आहे आपल्याला. .70 यातून मायनस करायचे आहेत आपल्याला 14,534.52. पहा सबट्रॅक्शन करू. हे 8 होतील, हे 6 म्हणजे इथे 1, इथे 1, इथे 9, 6 म्हणजे इथे 1 आणि हे 0 होतील. आन्सर हे मिळेल, बरोबर आहे. 191.18 प्रॉफिट म्हणजे रुपीज एवढं प्रॉफिट झालेलं आहे. परंतु आपल्याला प्रॉफिटचं पर्सेंटेज विचारलेलं आहे. प्रॉफिट पर्सेंटेज म्हणजे काय करणार आपण? हे प्रॉफिट अपॉन इन्व्हेस्टमेंट. प्रॉफिटला इन्व्हेस्टमेंटने डिवाईड करणार आणि 100ने मल्टिप्लाय करणार. तर हे प्रॉफिटचं पर्सेंटेज मिळेल आपल्याला. प्रॉफिट एवढं आहे 191.18 अपॉन इन्व्हेस्टमेंट. ही इन्व्हेस्टमेंट आहे 14,534.52. ही इन्व्हेस्टमेंट आहे आणि इंटू 100, बरोबर आहे. येथे पॉईंट नंतर 2 अंक आहेत, येथे पण पॉईंट नंतर 2 अंक आहेत. म्हणजे हा पॉईंट आपण विचारात नाही घेतला तरी चालेल. म्हणजे आपण असं लिहू शकतो, हे कॅल्क्युलेशन करता येणं आवश्यक आहे. पॉईंट कॅन्सल केला आपण, कारण पॉईंट नंतर 2 अंक आहेत, पॉईंट नंतर 2 अंक आहेत. तो पॉईंट विचारात घेतला नाही तरी चालतो.
याप्रमाणे होईल. आणि इंटू 100ने मल्टिप्लाय करायचं म्हणजे हे 2 झिरो ॲड होतील. बरोबर आहे. आता या दोन्ही नंबरला आपण 2ने डिवाईड करू. दोन्ही नंबरला 2ने डिवाईड करता येईल कारण इथे 0 आहे, इथे 2 आहे. बरोबर आहे. ज्या नंबरच्या शेवटी 2, 0, 4, 6, 8 हे अंक असतात, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला हे डिजिट असतात त्या नंबरला 2ने डिवाईड करता येते. येथे 2 आहे, येथे 2 आहे, येथे 0 आहे. म्हणजे या दोन्ही नंबरला 2ने डिवाईड करता येईल. 2ने डिवाईड करू. 2ने डिवाईड केल्यानंतर हे 9 होतील म्हणजे 18. बरोबर आहे. 2 9 18, येथे 1, 2 5 10, येथे 1, 2 5 10, येथे 1 राहील 9 आणि हे 2 झिरो ॲज इट इज. 2ने डिवाईड करू. 2ने डिवाईड करणं म्हणजे हाफ करणं. याचे हाफ किती होतील? 7, याचे 2, येथे कॅरी 1, 6, येथे 1, 7, येथे 2, येथे 1 म्हणजे 6. 2ने डिवाईड केला आपण तर आन्सर हे मिळेल आपल्याला 95, 59, 0, 0 आणि अपॉन 72, 6, 7, 26. हा डिव्हिजन घ्यायचा आहे आपल्याला. या नंबरला या नंबरने आपल्याला डिवाईड करायचं आहे. इथे आपल्याला डिव्हिजन घ्यावं लागेल. 95, 59, 0, 0 या नंबरला डिवाईड करायचं आहे आपल्याला या नंबरने 726, 726. हे 7 लाख आहेत आणि हे 9 लाख आहेत. म्हणजे 9 लाख ग्रेटर आहेत 7 लाखपेक्षा. बरोबर आहे. जर आपण 2ने डिवाईड केलं तर येथे 14 लाख पाहिजेत, परंतु येथे 9 लाख आहेत म्हणजे आपल्याला 1ने डिवाईड करता येईल कारण हे 9 लाख आहेत, हे 7 लाख आहेत. या दोघांचा मल्टिप्लिकेशन आपण येथे लिहिणार. 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे तेच येणार आहे. आता काय करू आपण? ही सबट्रॅक्शन घेऊ. 4, 7, 9, 2 आणि 2. बरोबर आहे. हे 2 लॅक्स आहेत आणि हे 7 लॅक्स आहेत. हा नंबर लेस आहे, हा ग्रेटर आहे. हा लेस असल्यामुळे येथे आपल्याला डिवाईड करण्यासाठी 0 घ्यावा लागेल. हा 0 घेतल्यामुळे आता हे 22 लॅक्स होतील. बरोबर आहे. हे होतील 22 लॅक्स. समथिंग नंबर आहे पुढे, परंतु हे किती आहेत? 22 लॅक्स अमाऊंट आहे. ही 7 लॅक आहे. म्हणजे आता आपण येथे 0 घेतल्यामुळे येथे पॉईंट देणार. बरोबर आहे. हा 0 आपण एक्स्ट्रा घेतल्यामुळे इथे पॉईंट देणार आणि हे 22 लॅक्स आहेत, हे 7 लॅक्स आहेत म्हणजे 3ने डिवाईड करता येईल. बरोबर आहे. 7 × 3 म्हणजे 21 लॅक्स होईल. आता आपण काय करू? 3 आणि हा नंबर यांचा मल्टिप्लिकेशन 726, 726 3ने मल्टिप्लाय करू आणि आलेला आन्सर येथे मायनस करणार आपण. हा मल्टिप्लिकेशन किती होणार आहे? बरोबर आहे. एवढा येणार आहे. यातून हा मायनस करायचा. 21, 80, 178 हे मायनस करू. 2, 6, 5. आता हे किती आहेत? 1 लाख आहेत आणि हे किती आहे? 7 लाख. म्हणजे आपल्याला येथे 0 घेतला आपण तर हे 11 लाख होतील. आता 11 लाख होतील म्हणजे आपण 1ने आता डिवाईड करणार. म्हणजे हा नंबर यातून मायनस करणार 1ने मल्टिप्लाय केल्यामुळे. म्हणजे 726, 726 हे मायनस केले आपण. पॉईंटनंतर 2 अंक आलेले आहेत. आता आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायची गरज नाही आणि पुढचे पॉईंट काढायची गरज नाही. इक्वल टू 1.31. पॉईंटनंतर 2 अंक आपल्याला मिळालेले आहेत. एवढा आन्सर सफिशियंट आहे आपल्याला. 1.31 आन्सर येत आहे, परंतु हे आन्सर आपल्याला लिहायचं नाही आहे. आपल्याला काय विचारलेलं आहे? नियरेस्ट इंटिजर. नियरेस्ट इंटिजर म्हणजे हे राऊंड फिगर काय होईल? 1.31 म्हणजे राऊंड फिगर किती होईल? 1 होईल. अप्रोक्झिमेटली इक्वल टू 1. नियरेस्ट इंटिजर सपोज हा नंबर आहे 1.31. आता हा नंबर म्हणजे पॉईंटनंतरचा पहिला अंक, या पॉईंटनंतरचा पहिला अंक जर 5पेक्षा लेस असेल, 5पेक्षा लेस असेल म्हणजे पॉईंटनंतर जर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल तर आपण काय लिहिणार? हाच नंबर घेणार राऊंड फिगर. म्हणजे याचा आन्सर फक्त आपण 1 लिहिणार म्हणजे नियरेस्ट इंटिजर. आता पॉईंटनंतरचा अंक जर 5पेक्षा ग्रेटर असेल, पॉईंटनंतर जर 5 असेल म्हणजे आपण आन्सर
1.5 असं लिहिलं असतं, बरोबर आहे. परंतु 1.5पेक्षा लेस नंबर असल्यामुळे फक्त आन्सर आपण 1 लिहिलेला आहे. आता पॉईंट नंतरचा अंक या 5पेक्षा ग्रेटर असेल, म्हणजे पॉईंट नंतर जर 6 असेल, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, तर आपण काय केलं असतं, या 1च्या पुढचा अंक 2 लिहिला असता, म्हणजे नियरेस्ट इंटिजर 2 आला असता. सपोज हे 1.31 आहेत, त्यासाठी आपण पॉईंट नंतरचा पहिला अंक 5पेक्षा लेस असल्यामुळे आपण राऊंड फिगर 1 घेतलेला आहे. परंतु पॉईंट नंतरचा पहिला अंक 5पेक्षा ग्रेटर असेल, 5पेक्षा ग्रेटर, सपोज हा नंबर याप्रमाणे असता 1.67, म्हणजे पॉईंट नंतरचा पहिला अंक 5पेक्षा ग्रेटर आहे. 5पेक्षा ग्रेटर असेल तर आपण काय घेतलं असतं, हे 1 ऐवजी 2, म्हणजे याचा पुढचा नंबर हा 1 नसता घेतला, आपण राऊंड फिगर 2 घेतला असता, म्हणजे अप्रोक्सिमेटली 2, म्हणजे इंटिजर कोणता घेतला असता, आपण 2 घेतला असता. पहा नंबर लाईनवर, सपोज ही नंबर लाईन आहे, हे येथे 0, सपोज येथे 1 आहे आणि येथे 2 आहे, बरोबर आहे. 1.31 यांच्या 1 आणि 2 यांच्या सेंटरमध्ये 1.5 येईल, बरोबर आहे. हा पॉईंट कोणता असेल, 1.5. 1 आणि 2च्या सेंटरमध्ये 1.5 असेल, म्हणजे 1 आणि 1.5 यांच्या बिटवीन नंबर असेल तर आपण हा इंटिजर घेणार, आणि 1.5 आणि 2 यांच्या बिटवीन नंबर असेल तर आपण हा इंटिजर घेणार. पहा 1.31 म्हणजे हा नंबर कुठे आहे, 1 आणि 1.5 यांच्या बिटवीन आहे, बरोबर आहे. म्हणजे जवळचं काय आहे, नियरेस्ट इंटिजर, जवळचा अंक कोणता आहे, 1.31ला नियरेस्ट इंटिजर कोणता आहे, हा 1 आहे, बरोबर आहे. सपोज येथे 1.83 असतं, 1.83, तर हा नंबर 1.5पेक्षा ग्रेटर आहे, बरोबर आहे. म्हणजे जवळचा अंक कोणता आहे, 2 आहे. या नंबरला नियरेस्ट इंटिजर 2 आहे, म्हणजे हा पॉईंट नंतरचा पहिला अंक 5पेक्षा ग्रेटर असल्यामुळे आपण 1.83ला नियरेस्ट इंटिजर 2 लिहिणार. आलं लक्षात, नियरेस्ट इंटिजर म्हणजे काय. 1.31 म्हणजे आपण काय लिहिणार, राऊंड फिगर 1, म्हणजे अप्रोक्सिमेटली इक्वल टू व्हॅल्यू किती आहे, 1, म्हणजे पर्सेंटेज किती आहे, 1. इथे आपण आन्सर लिहिणार. हे कॅल्क्युलेशन रफमध्ये करावे लागेल. देअरफॉर पर्सेंटेज ऑफ प्रॉफिट इन दी शेअर ट्रेडिंग इज 1%. काय आहे, नियरेस्ट इंटिजर 1, हा नियरेस्ट इंटिजर आहे 1.31ला, नियरेस्ट इंटिजर. अँड इन्व्हेस्टमेंट, आणि इन्व्हेस्टमेंट किती आहे ती पण लिहायची आहे आपल्याला. अँड इन्व्हेस्टमेंट इज ₹145,34.52 रुपीज एवढे. पहा मित्रांनो, प्रथम हे पेज आहे, या पेजनंतर त्यामध्ये आपल्याला हे पेज ॲड करायचं आहे. पहा इथे आपण आन्सर पण काढलेला आहे, आणि हे आन्सर कसं आलेलं आहे, हे कॅल्क्युलेशनसाठी हे 3रं पेज आहे. याप्रमाणे आपण डिव्हिजन करून आन्सर काढलेलं आहे. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.